नाशिक धर्मांतर प्रकरणामधील सर्वात मोठी अपडेट झी 24 तासवर समोर आली आहे। नाशिकमधल्या कॉर्पोरेट कंपनीमधील धर्मांतर प्रकरणामधील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली आहे। निदा गेले 4 दिवस केसर कॉलनी नारेगाव या ठिकाणी होती। तिच्यावर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांची नजर होती। फोनच्या लास्ट लोकेशनवरून पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि निदेला अटक केलेली आहे। निदा खान ही धर्मांतर प्रकरणामधली सूत्रधार असल्याची सुद्धा माहिती आहे आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती। अटकपूर्व जामिनासाठी ती धडपडत होती, पण कोर्टाने तिला कोणताही दिलासा दिलेला नाहीये। निदाच्या अटकेमुळे या प्रकरणातली आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर नाशिक धर्मांतर प्रकरणामधली महत्त्वाची अपडेट, फरार निदा खानला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून तिला अटक केली आहे। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निदा खान धर्मांतर प्रकरणातली मास्टर माइंड आहे। आपण प्रकरण बाहेर आल्यापासून निदा फरार होती। धर्मांतर घडवून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी होती। अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयामध्ये तिने धाव सुद्धा घेतली होती। अटकेपासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचा बनाव सुद्धा तिने रचला होता। कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई झाली आहे। निदा खानला अखेर आज छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, काय या संदर्भातले सविस्तर माहिती आहे? कारण सध्या आता निदा खान पोलिसांच्या अटकेत आहे। काल संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक पोलिसांनी निदा खानला संभाजीनगरच्या नारेगाव भागातील कैसर कॉलनीतून अटक केलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार गेली 4 ते 5 दिवस ती या ठिकाणी राहत होती। या ठिकाणी एक फ्लॅट तिने घेतला होता। तिचे आईवडील, तिची भाऊ आणि तिची मावशी असे जवळपास 5 जण या ठिकाणी राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळते। पोलिसांचं गेली 2 दिवस या सगळ्यांवर लक्ष होतं। त्यांनी निदा खानला कन्फर्म केलं आणि त्यानंतर काल संध्याकाळी तिला अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर तिला प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्याकडे सादर करण्यात आला आणि रात्रीतूनच ट्रान्झिट रिमांड घेऊन तिला आता नाशिकमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे गेली 5 दिवस निदा खान इथं राहत होती, मात्र याची कुणकुण फारशी कोणाला नव्हती। कोणीतरी त्यांच्या कुटुंबातील फोन वापरला, त्याचं लास्ट लोकेशन पोलिसांनी तपासलं आणि त्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे निदा खानचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये ती राहत होती, इथं यायला तिला कुणी मदत केली, हा फ्लॅट कोणी शोधून दिला आणि गेली 5 ते 6 दिवस जेव्हा ती इथं राहत होती कोण कोण तिला मदत करत होतं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र संभाजीनगर पोलीस सध्या याचं उत्तर देत नाही। तुर्तास तिला अटक करून आता नाशिकला पाठवण्यात आलेलं आहे आणि कुणी तिला मदत केली या सगळ्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत। धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी।